तुमचं सर्वांचं अगदी मनापासून स्वागत करते माझ्या चॅनलवरती. तर तुम्ही म्हणसाल की आज हे काय चालू आहे? तर आज मी म्हणजे आधीचं फोटोशूट करणार होते संक्रांतीचं. कारण पार्सल भरपूर दिवसापासून येऊन पडले होते. 8 दिवस झाले. त्याच्यामुळे मग म्हटलं कसं त्यांना रिटर्न पण करावं लागते ना. त्यांनी जी तारीख दिली असते त्याच्यामध्ये ते पार्सल रिटर्न पण करावं लागतात. त्याच्यामुळे मग कसं म्हटलं चला आज वेळ आहे तर करून घेऊ. मुली पण शाळेतून आल्या आणि कामं पण आवरून घेतले होते आणि हे आहे ना माझ्या मुलीने घरी बनवलं होतं. मग म्हटलं हे पण ठेवून देऊ. पतंग बनवले होते तिने. मग मी ऑनलाईन पण ऑर्डर केले होते. पण मग म्हटलं आता तिनं बनवले आहे, तर मग ते पण ठेवून देऊ. मग दोरा घेतला, खाली ही काळी चादर आथरली, त्याच्यावरती पतंग वगैरे असे ठेवून घेतले. पण कसं ठेवायचं नेमकं ते समजत नव्हतं. त्याच्यामुळे असं इकडून-तिकडून आम्ही असं ठेवून बघत होतो, की कसं ठेवायचं काय वगैरे. मग दोरा घेतला, ते दोरे व्यवस्थित लावले, असे एक-एक करून लावले आणि मग कारण हे शूटसाठी आहे ना एवढा वेळ जातो, की भरपूर वेळ जातो. म्हणजे कॅमेरा व्यवस्थित लावा आणि शॉर्ट व्हिडिओ पण शूट केला होता. त्याचे कपडे वगैरे त्याचा ज्वेलरीचा. त्याच्यामुळे पूर्ण पसारा-पसारा पडला होता घरात पण. म्हटलं जाऊ दे आता पसारा तर झाला आहे. नंतर सर्व आवरून घेईन आणि त्याच्यामध्ये आहे ना आज आमचं पाणी पण येणार आहे नळाला. त्याच्यामुळे मग पटापट आवरून घेतलं आणि सोनूचा मूड पण आज चांगला होता. मग पटापट ठेवून घेतलं. त्याच्यामध्ये ह्या पण अशा मधात-मधात येता, हे ते करता. मग त्याच्यामुळे असं होऊन जातं, की एखाद्या वेळेस आहे ना, करेल चांगलं आपण करून ठेवलं असलं, की ते हिसकून टाकतात त्या. असं करता. मग फायनली आम्ही सोनूची तयारी करायला घेतली. मग त्याला आहे ना अशी रुमालानच पावडर लावते मी. कारण ते गादीनं वगैरे कधी पावडर लावली ना, तर मग ते पूर्ण अशी नाकातोंडात जाते. मग हातावर थोडीशी पावडर घ्यायची आणि रुमालानं लावते मी. रुमालानं असं टॅप-टॅप करून म्हणजे ते कसं उडत वगैरे बी नाही आणि काहीच नाही. मग त्याला कपडे घालून घेतले. मला काही ते म्हणजे असं डोक्यातून घालायचं होतं ना, तर थोडा जीव घाबरत होता. मग त्यांना म्हटलं, "थोडं थांबा आणि त्याचे फोटो-बिटो काढोस्तोवर." जेवण करायला आले होते घरी. मग म्हटलं, "फोटो काढोस्तोवर थोडं थांबा. मग फोटो-बिटो काढले की तुम्ही चालल्या जा," म्हटलं, "तुमच्या कामावर." मग त्याला आहे ना टोप म्हणजे घालताच येत नव्हता. कारण केस कमी आहे ना त्याच्या डोक्याला जावळच नाहीये त्याच्यामुळे. मग ते पूर्ण असं निघून जात होतं. मग फायनली त्याला ते बांधलं आणि टाकलं. आणि घाई-घाईमध्ये ना उस्ती बनवायची पण विसरून गेली. कारण मी मस्त रुमालाची उस्ती बनवते, तर त्याच्यामध्ये तो व्यवस्थित मुंडकं राहते त्याचं आणि ही रेडीमेड उस्ती आलेली आहे त्याच्या गादीवरती. तर ते काही राहतच नव्हतं त्याचं मुंडकं त्याच्यावरती. एकदम असं खाली-खाली, तिरपं-तिरपं जात होतं. मागच्या वेळेस मी त्याचा फोटोशूट केलं होतं ना, तर मस्त मी याचं केलं होतं, काय म्हणतात त्याला ख्रिसमसचं, तर मस्त रुमालाची उस्ती बनवली होती घरीच. एकदम छान फोटो आले होते. पण मग आता घाई एवढी होती, की तो रडला नाही पाहिजे. एवढे कपडे घातले बा आपण त्याला फर्स्ट टाईम, त्याच्यामुळे. आतापर्यंत त्याला जे पण कपडे घातले ते कसे असे टी-शर्ट वगैरे म्हणजे असे गुंड्याचेच कपडे घातले. वरतून असे घातले नाही. आणि हे म्हटलं कसं टुसता वगैरे की काय रडतो, पण काहीच नाही. एकदम सॉफ्ट कपडे आहे. कपडे पण छान आहे आणि क्वालिटी पण एकच नंबर आलेली आहे. मला तर खूप आवडले हे कपडे. आणि आता फायनली हा पसारा बघा, कारण माझे पण साड्या वगैरे ज्वेलरी आली होती. मग त्याचा पण मी शॉर्ट व्हिडिओ बनवून घेतला. आता फोटोशूट झालं. पटापट सर्वांनी फोटो वगैरे सर्व काढून घेतलं. त्याच्या मुली अशा मदत करतात. म्हणजे त्याचे फोटो काढायचे असले, की त्याला इकडून-तिकडून हे करावं लागतं, काही काही दाखवायला लागते. तेव्हा तो व्यवस्थित पाहतो आणि फोटो काढू देतो. असं झालं फटाफट बोलते त्याच्यामुळे दम भरून येतोय. मग परत आता हे ज्वेलरी जशीची तशी मला पॅक करून रिटर्न करायची होती. कारण फोटो म्हणजे शूटसाठी पार्सल येतात आणि मग ते व्यवस्थित त्यांना रिटर्न करावं लागतात. मग त्याला तिकडे ठेवलं. ते छोट्या दीदीला म्हटलं, "तू त्याला सांभाळ आता." आणि तिच्याकडे एक मोबाईल दिला. म्हटलं, "तू गाणे लाव आणि त्याला सांभाळ व्यवस्थित. आम्ही तोपर्यंत हे पटापट आवरून घेतो." मी गेले म्हटलं, "तोपर्यंत तू हे बाकीचं आवरून घे. मी हे ज्वेलरी व्यवस्थित ठेवते." मग हे ठेवून घेतलं. पटापट आवरून घेतलं सर्व. कारण आहे ना घरामध्ये एवढा पसारा होऊन गेला होता पार्सलचा आणि या साड्या, माझी ज्वेलरी वेगळी, त्याची वेगळी आणि रिटर्नचे पार्सल, घरी ठेवायचे पार्सल म्हणजे भरपूर राडा झाला होता. मग एक पूर्ण आवरून घेतलं आणि व्यवस्थित ठेवून घेतलं. कसं पार्सलवाला कधी रिटर्न घ्यायला आला, तर मग तो थांबत नाही. मग कसं त्यांना पण दुसऱ्या ठिकाणी जावं लागतं ना. मग कसं पार्सल रेडी असलं, की आपण म्हणजे मी कधी
आधीला घेल पण असलं ना, तर मग मुलींना आपण कधी सांगलं तर मग त्या पण देऊन देतात आणि OTP सांगून देतात. त्याच्यामुळे काही व्यवस्थित ठेवावं लागतं सगळं. मग मी मशीनच्या खाली पायडलवर सगळं व्यवस्थित ठेवून दिलं. माझ्या साड्या राहिल्या होत्या. मग साड्या, ब्लाउज त्यांची पण पटापट घडी करून घेतली. मग तेवढ्यामध्ये आहे ना आमचं पाणी पण आलं होतं. म्हटलं आता पाणी पण भरावं लागेल. मग पटापट साड्या-गिड्या आवरून घेतल्या, गादीवरचं कॉटवरचं पूर्ण सामान आवरून घेतलं आणि मग झाडू मारायला घेतला. कारण खाली पण घाण पडली होती सगळी केसं वगैरे सर्व. मग पटापट पूर्ण झाडून पण घेतलं आणि भांडे बाकी होते. मग जेवणाचे वगैरे भांडी पण बाकी होते. आधी मी स्वयंपाकाचे आणि चहाचे वगैरे भांडे सकाळीच घासले होते. मग नंतर आम्ही जेवण वगैरे केले ना दुपारी, तर मग त्याचे भांडे पडले होते. मग त्याचे भांडे पण घासून मी घेतले. कामं करते तोपर्यंत दीदी बघा भाऊला कशी सांभाळते. चला तुम्हाला दाखवते. तो पण बघा कसा बघतोय तिला. दुसऱ्या मोबाईलमध्ये गाणे लावून दिले आणि ती खेळवते, त्याला मस्त डान्स करते ना, तो मस्त पाहतो. डान्स करताना दिसली ती. चला मग आता पाणी आलं आहे तर मी पटापट पाणी भरून घेते. तुम्हाला जर साड्यांची आणि ड्रेस वगैरे कोणत्या पण प्रोडक्टची लिंक पाहिजे असेल तर मी मेन्शन करेल. तुम्हाला जे आवडेल तुम्ही ते लिंकवर क्लिक करून घेऊ शकता. Meeshoच्या लिंक राहणार आहे, त्या फेक लिंक नाही आहे. लिंकवरती क्लिक करून तुम्ही कोणतं पण प्रोडक्ट ऑर्डर करू शकता. मग मी पटापट पाणी भरून घेतलं. मग बाहेरचं पण धुवायचं होतं. मग बाहेरचे पटापट कपडे पण काढून घेतले. तोपर्यंत सोनू खेळत होता. म्हणजे केव्हाचा खेळतोय तो, 2 तास होऊन गेले माहिती का. एवढा वेळ तो खेळत नाही, पण दीदी डान्स करते ना, त्याच्यामुळे तो मस्त पाहतोय तिला. म्हणजे डान्स करत असली ना, की एकदम टक लावून पाहतो, रडत नाही, काही नाही, काहीच नाही. मग धुवायचं होतं, मग हा रडायला लागला. मग म्हटलं जाऊ दे आता यालाच घेते, कारण किती वेळ झाला घेतलाच नाही. मग तेवढ्यात तिचे पप्पा आले दीदीचे. मग त्याला म्हटलं आता तुम्हीच धुवून काढा, म्हटलं गाड्यावर पण पण पाणी मारा आणि बाहेरचं पण धुवून काढा. मग इथं आहे ना डाब असल्यामुळे पाणी तुंबते थोडं, मग त्याच्यामुळे ते असं खराट्यानं बाहेर काढावं लागते. चला मग आता चहाचा टाइम झाला. या सर्वजण चहा प्यायला. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटू अशाच नवीन व्हिडिओमध्ये. बाय.